नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण शिकणार आहोत ती म्हणजे चवळी आणि मालाबार पालक देठांपासूनची भाजी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण शिकणार आहोत। जर तुम्हाला चवळी आणि मालाबार पालक देठांची रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगळे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आणि आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। ह्या रेसिपीच्या आधी आपण मालाबार पालकच्या 2 रेसिपीज पाहिली आहे, ती म्हणजे मालाबार पालकची सुकी भाजी आणि मालाबार पालक आणि काबुले ह्याची भाजी पाहिली आहे। पण आज आपण जी भाजी रेसिपी शिकणार आहोत ही मालाबार पालकच्या देठांपासून भाजी करणार आहोत। म्हणजे मालाबार पालकची देठ आणि चवळी मिक्स करून आजची आज आपण भाजी करणार आहोत। तर पहा, इथे मी मालाबार पालकचे देठ छान असे चिरून घेतलेले आहेत। मालाबार पालकचे हे देठ आहेत पहा। आपण त्या दिवशी मालाबार पालक केली होती ना सुकी, परत त्याच्यानंतर पातळ केली होती, तर त्याचे देठ असे मी कापून ठेवले होते। पहा, हे मालाबार पालकचे देठ आहेत आणि इथे चवळी आहे। आता हे मालाबार पालकचे देठ आणि चवळी एकत्र छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये पाणी ॲड करून ह्यामध्ये हळद मीठ घालायचे आहे। तसेच आपल्याला आहे ना ह्या भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे तो म्हणजे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हा सुद्धा आपण कुकरला बॉईल करून घेणार आहे। पण हा जो मसाला आपण बॉईल करून घेणार आहोत ना, ह्या मसाल्यामध्ये आपण बेडगी मिरची आणि लाल लवंगी सुकी मिरची ॲड करून हा मसाला आपण कुकरला बॉईल करून घेणार आहे। तर पहा, इथे मी मालाबार पालकचे देठ आणि चवळी छान अशी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेत आहे। जर तुम्ही ह्या मालाबार पालकची भाजी, सुकी भाजी आणि तसेच काबुले मालाबार पालकची भाजी ह्या दोन्ही रेसिपीज जर पाहिल्या नसतील तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही रेसिपींची लिंक देते। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ह्या दोन्ही पाककृती पाहू शकता। तर पहा, इथे छान असे स्वच्छ 2 पाण्याने मी हे मालाबार पालक आणि चवळी धुवून घेतलेली आहे। चवळी मी आधी भिजत टाकलेली नव्हती, डायरेक्टली मी ही कुकरला बॉईल करून घेणार आहे। पहा, आपण आळूच्या पानांच्या जे देठ असतात त्याची सुद्धा गरगटा करतो। शिवाय जे आपले जे लाल माठ असतो, लाल माठाच्या देठांची सुद्धा खूप सुंदर उत्कृष्टरित्या सुकी भाजी होते पहा। तसेच मालाबार पालकची जी देठ आहेत ना त्याची सुद्धा खूप सुंदर उत्कृष्टरित्या भाजी होते पहा। आता हे देठ तुम्ही नुसते सुकी भाजी सुद्धा ह्याची करू शकता किंवा एखादं कडधान्य मिक्स करून किंवा एखादी डाळ मिक्स करून सुद्धा तुम्ही ही मालाबार पालक देठांची भाजी सुंदर उत्कृष्टरित्या करू शकता पहा। आता माझ्याकडे जेवढे मालाबार पालकचे देठ होते ते मी ह्याच्यामध्ये चवळीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी मालाबार पालक घेऊन येईल ना तेव्हा त्या मालाबार पालकच्या देठांची ना सुकी भाजी तुम्हाला दाखवेल पहा। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे 2 ते 3 वेळा हे मालाबार पालकचे देठ आणि चवळी धुवून घेतलेली आहे। त्याच्यात हळद मीठ मिक्स केलेलं आहे। आता आपण हे कुकरला जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 शिट्ट्या का द्यायच्या आहेत? कारण देठ पहा हे निब्बर आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कवळे देठ सुद्धा आहेत आणि थोडेसे निब्बर देठ सुद्धा आहेत पहा। आणि तसेच चवळी आपण भिजवलेली नाहीये, डायरेक्टली चवळी आपण कुकरला शिजवून घेत आहोत। त्याच्यामुळे जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या किंवा 6-7 शिट्ट्या आपण देणार आहोत कुकरला। पण अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, लाल सुकी बेडगी मिरची तसेच आपली लाल लवंगी मिरची ती सुद्धा आपण कुकरला बॉईल करून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे। कुकर आता छान असा थंड झालेला आहे। आता आपण कुकर ओपन करत आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगळे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पहा, इथे आपला हा मसाला जो आहे कांदा, टोमॅटो, अद्रक तसेच लवंगी मिरची, बेडगी मिरची ती सुद्धा बॉईल झालेली आहे। तसेच आपले देठ आणि हे जे
चवळी आपण एकत्र शिजवून घेतलेली आहे, ही सुद्धा छान अशी शिजलेली आहे पहा. आता आपण काय करणार आहोत, आता आपण हा जो मसाला आपण बॉईल केलेला आहे ना, कुकरला उकळून घेतलेला आहे ना, हा सर्व आपण थंड करून घेऊन हा मिक्सरला छान असा ब्लेंड करून घेणार आहोत, म्हणजे फिरवून घेणार आहोत. हा असाच मसाला आपण फिरवून घेणार आहोत. आणि एक विशेष सांगू का, हे जे आपण कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण, मिरची वगैरे कुकरला उकळून घेतलेले आहेत ना, ह्यापासून सुंदर उत्कृष्टरित्या आपण सूपसुद्धा बनवू शकतो पहा. आता ते सूप मी नंतर केव्हा तरी तुम्हाला पुन्हा दाखवेल, पण आता ह्याच्यापासून आपण छान सुंदर असा मसाला करून घेणार आहोत. आता हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत. कढई छान अशी मोठ्या गॅसवरती कडकडीत तापून द्यायची आहे. आणि या तापलेल्या कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेलसुद्धा छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे. ह्यामध्ये आपण जे फोडणीचं साहित्य घालणार आहोत, हे फोडणीचं साहित्य घालताना गॅस आहे ना एकदम बारीक करायचा आहे, जेणेकरून आपली ही फोडणी करपणार नाही पहा. तेल छान असं सुंदर कडकडीत तापलेलं आहे. आता गॅस बारीक केलेला आहे. आता या फोडणीमध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता फोडणीला घातल्याच्या नंतर आपण जो मिक्सरला फिरवलेला छान असा मसाला आहे तो आपण फोडणीला घालणार आहोत. हा मसाला फोडणीला घातल्याच्या नंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. ह्या मसाल्याला बेडगी मिरचीनी आणि लवंगी मिरचीनी ह्या मसाल्याला खूप सुंदर असा लालबुंद असा हा मसाला आपला झालेला आहे. आता ह्यामध्ये लाल मिरची पावडर तसेच महाराष्ट्रीयन काळा मसाला आणि सॉल्ट ॲड करून परत हा मसाला सुंदर असा परतून घ्यायचा आहे. पण हो गाईस, ह्याच्यामध्ये गरम खडे मसाला घालायला विसरू नका. गरम खडे मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये फोडणीला घातलेला आहे. हळद घातलेली आहे. आता हा मसाला छान असा 5 मिनटं परतून घ्यायचा आहे पहा. एक विशेष सांगू का, आपण हा मसाला आहे ना कुकरला उकडून घेतलेला आहे, म्हणजे कांदा टॅमॅटो असं हे आपण उकडून घेतलेलं आहे कुकरला. त्याच्यामुळे ना ही मसालेदार भाजी खाताना आपल्याला अजिबात ॲसिडिटी होणार नाही पहा. पहा आता हा मसाला 2 ते 3 मिनटं छान असा परतून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल साईडनी सुंदर असं तेल सुटलेलं आहे पहा. खूप छान तेल सुटलेलं आहे आणि त्याचा सुगंध पण खूप सुंदर सुटलेला आहे. इतका अप्रतिमरित्या हा मसाला परतला गेलेला आहे ना. आता ह्यामध्ये पावभाजी मसाला घालत आहे. पावभाजी मसाला घातल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण जेवढे मसाले ॲड केलेले आहेत ना, म्हणजे पावभाजी मसाला, महाराष्ट्रीयन काळा मसाला, तसेच खडे गरम मसाला, हे सर्व आहेत ना घरी बनवलेले आहेत पहा. आणि हळदसुद्धा आपण घरीच बनवलेली आहे. आता ह्या मसाल्यावरती छान 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून फक्त 2च मिनटं हा मसाला शिजून द्यायचा आहे. ऑलरेडी हा मसाला आपला शिजलेला आहे, पण अजून 2 मिनटं हा मसाला आपण शिजून द्यायचा आहे. कारण आपण जे महाराष्ट्रीयन काळा मसाला, पावभाजी मसाला, तसेच खडे गरम काळा मसाला जो ह्याच्यामध्ये ॲड केलाय ना, हे मसाले शिजले पाहिजेत. म्हणून थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं हे मसाला आपण शिजून घ्यायचे आहेत. 2 मिनटं झालेली आहे. आपला मसाला सुंदर असा शिजलेला आहे. आता हा जो मसाला ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे ना, ॲक्च्युली ही मी 2-3 भाज्यांसाठी तयार केलेली आहे. ही मी ह्याच्यातली थोडीशी साईडला काढून घेते आणि ह्याच्यातला थोडासा ग्रेव्ही मसाला मी साईडला काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे मालाबार पालकचे जे देठ आहेत आणि चवळी आहे शिजवलेली, ती ह्याच्यामध्ये फोडणीला घालून छान अशी एकजीव करायची आहे. ही थोडक्यात आपल्याला म्हणजे एकदम सुकी पण नाही आणि एकदम पातळ पण नाही करायची, थोडीशी अशी मीडियम एकदम लपथपीत अशी करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाजी एकदम पातळसुद्धा करू शकता आणि एकदम अशी लपथपीतसुद्धा करू शकता किंवा मीडियम पद्धतीने, म्हणजे मी ज्या पद्धतीने करत आहे आता ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता ह्या भाजीला छान अशी 3 ते 4 मिनटं सुंदर अशी ही दणदणीत उकळी आलेली आहे पहा. आता आपण ह्या भाजीला छान अशी दणदणीत उकळी आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत ती म्हणजे कसुरी मेथी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ही कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घातल्याने ह्या भाजीला अगदी अप्रतिम असा हा स्वाद येतो पहा. जर तुमच्याकडे जर ओले पालेभाजी असेल, जर मेथीची पालेभाजी असेल तर मेथीची पालेभाजीसुद्धा
ह्या भाजीमध्ये ॲड केली तरी चालेल, पण आत्ता सध्या माझ्याकडे मेथीची पालेभाजी नव्हती, पण कसुरी मेथी होती, म्हणून मी ही कसुरी मेथी ह्या भाजीमध्ये ॲड केलेली आहे. जर तुम्ही मेथीची पालेभाजी जर ह्याच्यामध्ये घातली तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी डिफरंट होते पहा, आणि कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घातली तर थोडीशी टेस्ट ह्याची थोडी डिफरंट होते पहा. म्हणजे आपण जेव्हा मेथीची पालेभाजी ह्या भाजीमध्ये घातली तर ह्याची चव थोडीशी वेगळी लागेल, आणि कसुरी मेथी घातल्याच्या नंतर ह्याची चव थोडीशी वेगळी लागेल पहा. तर आता मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे, छान एकजीव केली. आता 1-2 मिनटं ह्या भाजीला छान अशी उकळी येऊन देणार आहे झाकण ठेवून, आणि नंतर 2 मिनिटांनी हा गॅस मी बंद करणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने ही मालाबार पालक चवळीची भाजी बनवू शकता पहा. तर पहा, सुंदर अशी ही दणदणीत उकळी आलेली आहे ह्या भाजीला. आता गॅस बंद करणार आणि सर्व करताना भेटते मग मी तुम्हाला. तर पहा वायटी फॅमिली, मालाबार पालक देठ आणि चवळीची भाजी ना मी ही भातासोबत सर्व केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसत्या भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आपण मालाबार पालक देठ आणि चवळीची ही जी भाजी बनवली आहे ही आवडली असेल तुम्हाला तर नक्की घरी बनवून पहा तुम्ही पण. मालाबार पालक देठ आणि चवळीची भाजी तुम्ही बनवून पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या, आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मालाबार पालक देठ आणि चवळीची भाजी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ती. गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल, आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.